चरणी नतमस्तक होतो। नगरनाट्य सम्राट लोकराजा सुधीरकडे प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाला याच्या पूर्वी सुद्धा या गावामध्ये नाट्यप्रयोग करण्याची संधी या मंडळानं आणि आमचे मित्र तुषार चव्हाण यांनी दिली, त्याबद्दल माझ्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने मी त्यांचं ऋण व्यक्त करतो। नाट्यरसिको महाराष्ट्र शासनाचा युवा सांस्कृतिक पुरस्कार 2025 हा प्राप्त झाल्याबद्दल माझा जो सन्मान करण्यात आला, भावी वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो। आणि नाट्यरसिकोचे प्रेम, प्रोत्साहन, आशीर्वाद लोकराजामध्ये वडील यांना पण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिला। तेच प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्या सहित माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील प्रत्येक कलाकाराच्या पृष्ठभागी राहावा अशी कळकळीची विनंती करतो। या मंडळाला सुद्धा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। अवघ्या 4 ते 5 दिवसात इथं नाट्यप्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं ऋण व्यक्त करतो। अशीच वर्षानुवर्षी संधी तो मला द्यावीस अशी विनंती करतो। आणि झालेला सन्मान सत्कार आम्हा 2 कलाकारांचा नसून माझ्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळात कार्यरत असणाऱ्या माझ्या प्रत्येक सदस्याचा आहे असं समजतो। आणि या मंडळाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आजोबांपासून मिळाला कलेचा वारसा शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहून रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहू असाही शब्द देतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय दशावतार।